सामन्याला सुरुवात होईल. दुसरी मॅच आपल्याला आजच्या दिवसामध्ये बघायला मिळते. रिद्धी सिद्धी कोपरी 11 विरुद्ध जय गणेश सारसोळे. जय गणेश कुशल 11 सारसोळे या दोन संघांमधली ही लढत आपल्याला बघायला मिळेल. तर बॅटिंग साठी नक्कीच आपण मैदानामध्ये बघू शकता. एका साईडला रोहित असेल आणि त्याचबरोबर चंदन तलवार ही जोडी आपल्याला मैदानामध्ये सारसोळे संघाकडनं ओपनिंगची जोडी आपल्याला बघायला मिळते. तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपला हेल्पमॅन आपण इथे पाठवायचा आहे, एक्स्ट्रा खेळाडू इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. जर इथे कोणती चुकी झाली तर आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे उपस्थित पाहिजे. त्यासाठी आपण आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. माफ करा, कुणाल असेल ओपनिंगची जोडी संघाकडनं आपल्याला बघायला मिळते. स्ट्रायकिंग एंड फलंदाज बघितलं तर सारसोळे संघाचा एक फायर म्हणून ज्याला ओळखलं तोच चंदन तलवार आपल्याला स्ट्रायकिंग एंड फलंदाजी करताना बघायला मिळालं. त्याचबरोबर नॉन स्ट्रायक एंडवर जर बघितलं तर पॉवर हाऊस म्हणून सारसोळे संघामध्ये ज्याला ओळखलं जातो तोच कुणाल पाटील. त्याची साथ देण्यासाठी नक्कीच नॉन स्ट्रायक एंडवर आपल्याला बघायला मिळालं. बॉलिंग एंडवर जर आपण बघितलं तर उजव्या हाताचा वेगवान गतीचा गोलंदाज प्रभाकर निशांत आपल्याला गोलंदाजी पारकोट बघायला मिळेल. ह्या खेळाडूचा देखील विचार केला तर लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो ह्या खेळाडूने ते क्रिकेट गाजवलंय. तोच प्रभाकर निशांत आपल्याला इन ऍक्शन पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू टाकण्यासाठी. तर पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण बघितलं तर उदय तांडुल सर असतील आणि त्याचबरोबर गुरुनाथ सर असतील, त्यांनी देखील पंचांची भूमिका आतापर्यंत चांगली निभावली आहे. तर पहिला चेंडू इथं नक्की हाताळला जाईल. गोलंदाज प्रभाकर निशांत असेल आणि स्ट्रायकिंग एंडवर पहिला चेंडू फेस करण्यासाठी फलंदाज चंदन तलवार. पहिल्या चेंडूला सुरुवात होते. पहिला चेंडू वेगवान गतीचा खोलवर पैसा चेंडू होता. फलंदाज बीट होतोय. चांगला चेंडू इथे नक्की सुरुवात केली गेली आहे. रिद्धी सिद्धी कोपरी संघाने फलंदाज बीट झाला. डॉट बॉल येतोय. यशांच्या मागे चांगलं यशरक्षण देखील बघायला मिळालं. चांगलं कॅच, चांगलं कलेक्शन देखील बघायला मिळालं. यावेळेस फुलका चेंडू होता पण वेगवान होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण लॉंगॉनच्या दिशेने एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते आणि त्या सिंगलच्या सह्याने फलक इथे नक्कीच फलकार लावला जातात. एक धावांचा श्री गणेश इथे केला जातो सारसोळे संघाकडनं. आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते. या प्रभाकर निशांत याच्याकडून आपल्याला चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेले आणि धाव खर्च केली. एक तिसरा चेंडू आणि आता सामना करेल कुणाल पाटील. जे कुणालकडे पॉवर आहे, धमाका आहे, मोठे फटके खेळण्यासाठी जो सारसोळे संघामध्ये ओळखलं जातं तोच कुणाल आपल्याला बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि चेंडू जातो डी झोन मध्ये. पंचांचा इशारा येतो. एक धाव मिळते तर एक धाव फलक पुढे सरसावलाय. तर फलक जाऊन पुसतोय 2 आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक होल पैसा चेंडू क्रिकेट क्षेत्रातील ब्रह्मास्त्र इथे वापरला गेलाय. यॉर्कर चेंडू होता आणि कुणालला फक्त उभा ठेवलं. डॉट बॉल येतोय. ह्या डॉटच्या साह्याने 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 2. यावेळेस फुलका चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस केला गेलाय आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला यशांच्या मागे देखील बघायला मिळत आहे. कर्णधार योगेश भोईकडनं. यावेळेस पुन्हा एकदा फुलका चेंडू होता. फक्त दिशा दिली आहे. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. सिंगलच्या सह्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 3 आकड्यावरती. काय गोलंदाजी केली जाते प्रभाकर निशांत कडनं.
या ओव्हरचा जर आपण विचार केला तर ह्या ओव्हरमध्ये आपण बघितलं 2 यॉर्कर चेंडू देखील बघायला मिळाले, 3 फुलटॉस चेंडू देखील बघायला मिळाले आणि एक चांगला लाईन वरती चेंडू पिच केला गेला तेव्हा सिंगल देखील आपल्याला बघायला मिळाले. षटक नक्कीच संपुष्टात येत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा आणि नवीन गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केला गेलाय दुसऱ्या षटकासाठी विनायकला. आता विनायकच्या खांद्यावरती देखील जबाबदारी आहे. उजव्या हाताचा हा तेज सर्रार गोलंदाज सामना करे कुणाल पाटीलच्या. कुणालच्या बॅट आतापर्यंत आपल्याला शांत बघायला मिळाली आहे. थोडासा संघर्ष देखील करतोय कुणाल. तोच कुणाल आता ह्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट फुल केलाय. चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी. पंचांचा इशारा आला 6 धावा. कुणालने नक्कीच दुसऱ्या षटकाची सुरुवात इथे गोड करून दिली आपल्या संघासाठी आणि या धावफलक पुढे सरसावतोय वेगवान गतीने 9 धावांवरती. का बॅटिंग केली जाते कुणालकडनं. पहिला चेंडू फेस करत असेल दुसऱ्या इनिंगचा दुसऱ्या षटकाचा. यावेळेस चांगलं कमबॅक इथे बघायला मिळते आपल्याला विनायककडनं. पहिल्या चेंडूवरती नक्कीच एक मोठा फटका आला होता पण ते काय कमबॅक केलाय. थोडासा ऑफसाईडला बॉल ठेवला, थोडासा फलंदाजापासून थोडासा बाहेर बॉल ठेवला गेला आणि बॅटचे एज आणि थोडं चांगलं क्षेत्ररक्षण यशांच्या मागे आपल्याला योगेशकडनं देखील बघायला मिळाला. त्यानंतर फंडाऊनच्या स्वरूपामध्ये ॲट नंबर 3 आपल्याला फलंदाज कुशल मडवी देखील आपल्याला बघायला मिळतो. प्रचंड अनुभव, क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे कुशल मडवीकडे. तो कुशल मडवी आता आपल्याला इन ॲक्शन बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळेल. तर चांगलं कमबॅक इथे विनायकने देखील आपल्या संघासाठी करून दिलंय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता, त्यानंतर चांगल्या डप्प्यावरती गोलंदाजी केली गेली आणि बॅटचे एज आणि यशांच्या मागं चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळालं. तर आतापर्यंत धावफलकाचा विचार केला तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक 9 आकड्यावरती. एक गडी देखील बाद झालाय कुणाल पाटीलच्या माध्यमातून. नवीन फलंदाज पहिला चेंडू फेस करेल आपल्या इनिंगचा कुशल मडवी. यावेळेस चांगला चेंडू होता, समोरच्या दिशेने नक्की चेंडू खेळला गेलाय. एक सिंगल इथे नक्कीच मिळते आहे. पहिल्या चेंडूवरती आपलं खातं देखील ओपन केलं गेलं कुशल मडवीच्या माध्यमातून आणि आतापर्यंत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक 10 आकड्यावरती नक्कीच जाऊन पोहोचलाय. आणि आता स्टार्टिंग फलंदाज आपल्याला बघायला मिळेल चंदन तलवार. ओपनिंगला आलेला फलंदाज आतापर्यंत 3 ते 4 चेंडू फेस केले गेले, सेट झालाय. आता मोठे फटके खेळावे लागते. यावेळेस पुन्हा एकदा खुलवापरचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण मिस होतोय, डॉट बॉल येतोय. इथे थोडस दडपण आणि प्रेशर आपल्याला क्रिएट करताना दिसतोय आपल्याला तो रिद्धी सिद्धी कोपरी संघ सारसोळे संघावरती. जेवढी डॉट बॉल येतील तेवढं प्रेशर नक्कीच आपल्याला सारसोळे संघावरती बघायला मिळेल. चांगली गोलंदाजी केली जाते विनायककडनं. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर कमबॅक केलं गेलं. यावेळेस आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि एक सिंगल आतापर्यंत कंप्लीट केली गेली आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगलं एक धावचित क्षेत्ररक्षण देखील आपल्याला बघायला मिळालं योगेशच्या माध्यमातून आणि एक सिंगल मिळते. त्या सिंगलच्या साह्याने आतापर्यंत चेंडू फेकले गेले 5. शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवरती काय घडेल आपल्याला बघायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा देखील प्रयत्न करणे असेल आणि त्याचबरोबर विनायकच्या माध्यमातून चांगला चेंडू देखील पिच करण्याचा प्रयत्न असेल. आतापर्यंत धावा धावा लागल्या गेल्यात 11 धावा. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि एक सिंगल तिथे मिळते. त्या सिंगलच्या सहाय्याने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 12 आकड्यावरती. एक गडी देखील बाद झाला कुणालच्या माध्यमातून. तर कुणालने एक षटकार देखील लगावला होता, तोच कुणाल आता बाद झालाय. तर नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. 3रं षटक आपल्या संघासाठी रिद्धी सिद्धी कोपरी संघ या संघाकडनं नक्कीच 3रं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सिद्धेश आपल्याला बघायला मिळतोय.
त्याचबरोबर आमच्यासोबत सकाळच्या सत्रापासून जोडले गेले गुणलेखक वेदांत देखील आमच्यासोबत चांगले गुणलेखक त्यांच्या माध्यमातून केले जाते. त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेमध्ये उदय तांडेल सर असतील, त्याचबरोबर गुरुनाथ सर असतील. चांगली पंचांची भूमिका आपल्याला त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू फेस करतील कुशल मडवी. यावेळेस थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा इशारा येतो. व्हाईटच्या सह्याने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक जंपूस 13 आकड्यावरती. थोडीशी खराब सुरुवात आपल्याला बघायला मिळते तिसऱ्या षटकाची. सिद्धेश आलाय गोलंदाजी मार्कवर आणि हा पहिला चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय. चेंडूला पूल केलाय, चेंडू जातोय. तर पंच नक्कीच निर्णय कळवतील. तो पंचांचा निर्णय येतो. 4 धावा नक्कीच इथे मिळतील. त्या 4 धाव्यांनी धावफलक पुढे सरसावतो. धावफलक जंपूस 13 आकड्यावरती, माफ करा 17 आकड्यावरती चुकी झाली. 17 आकड्यावरती नक्कीच धावफलक जंपूसतोय. पहिला चेंडू नक्कीच तिसऱ्या षटकातील बघितला आपण आणि पहिल्या चेंडूवरती एक चौकार देखील लगावला गेलाय. चांगली सुरुवात म्हणता येईल आपल्याला ह्या षटकाची. 17 धावा आतापर्यंत धावफलकावर बघितल्यात. हा दुसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. सामना करेल कुशल मडवी. यावेळेस मोठा फटका खेळलाय. स्लॉट मध्ये चेंडू होता आणि चेंडूला फेकून दिलं सरळ सीमा पार. 6 धावांसाठी 6 धावांनी धावफलक पुढे सरसावलं. धावफलक जंपूतला 23 आकड्यावरती. चांगली सुरुवात म्हणता येईल आपल्याला तिसऱ्या षटकाची. पहिला चेंडू अतिरिक्त चेंडू टाकला गेला, त्यानंतर पुन्हा एकदा पहिला चेंडू हाताळला. त्या चेंडूवरती चौकार आला आणि दुसरा चेंडू टाकला गेला. स्लॉट मध्ये चेंडू होता कुशल मडवीच्या आणि सरळ फेकून दिलाय सीमा पार 6 धावांसाठी. यासाठी कुशल मडवी ओळखला जातो. मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतात. तोच कुशल मडवी इथे फायर होताना आपल्याला बघायला मिळतोय. धावफलक 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 23 धावा. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता. सरळ कॅमेरामॅनच्या वरून चेंडूला फेकून दिलाय सीमा पार 6 धावांसाठी. त्याचबरोबर आमच्यासोबत जोडले गेलेत रामनाथ मडवी सर देखील इथे जोडले गेलेत. त्यांचं देखील मी या टुर्नामेंटच्या माध्यमातून सरचे स्वागत करतो. आपण वेळ काढला आणि इथे उपस्थित झाला. आपलं सरचे स्वागत असेल. तर काय बॅटिंग केली जाते. त्याचबरोबर त्यांच्या सोबत आपल्याला बघायला मिळतील संतोष पाटील सर देखील असतील. त्यांचं देखील मी सरचे स्वागत करतो. आपण देखील स्टेजवरती यायचे आणि सगळं बनवायचं. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक बाळाराम पाटील सर देखील इथे उपस्थित, त्यांचं देखील मी सरचे स्वागत करतो. सर आपण देखील वेळ काढला आणि तो उपस्थित झाला. आपलं देखील मी आभारी आहे. आपण स्थानबंद व्हायचंय. काय बॅटिंग केली जाते कुशल मडवीच्या माध्यमातून. यावेळेस देखील शॉर्ट बॉल होता. समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि मिस केली जाते. सिंगल तेच बरोबर होता. थोडीशी चुकी देखील, थोडासा चुकीचा थ्रो इथे आपल्याला बघायला मिळाला. त्याचबरोबर गफलत होते आणि त्या गफलतीच्या माध्यमातून 2 धावा इथे नक्कीच मिळतात. 2 धावे धावफलक जाऊन पोहोचलाय 31 आकड्यावरती. 31 रन्सचा लॉस ऑफ 1 विकेट आपल्याला बघायला मिळते. काय बॅटिंग केली जाते कुशल मडवीच्या माध्यमातून. जर बघितलं या षटकामध्ये तब्बल 1 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. जो षटकार त्याने जो दुसरा षटकार मारला कॅमेरामॅनच्या काय देखणा फटका होता. शॉर्ट बॉल होता. पंच नक्कीच दंडित करतात. पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉलचा इशारा येतो. त्याचबरोबर फर्स्ट बॉलचा देखील इशारा केला गेला, दंडित केला गेला गोलंदाजाला आणि धावफलक त्या एके धावाने धावफलकावरती धावा लागल्या जातात 32 धावा. तर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला. शेवटचे 2 चेंडू नक्कीच असतील. 5वा चेंडू यावेळेस क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा चेंडू नक्कीच बघितला तर टप्पा पडल्यानंतर थोडासा हळूवार गतीने चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. होणा विकेट मध्ये थोडीशी गती कमी दिसते. टप्पा पडल्यानंतर चेंडू थांबून येतोय आणि डॉट बॉल येतो. तर डॉटच्या साह्याने 5 चेंडूची समाप्ती नंतर धावफलक 32 आकड्यावरती. शेवटचा चेंडू
शेवटचा चेंडू नक्कीच कट करण्याचा पॉईंट शेवटनं कट करण्याचा प्रयत्न होता पण डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक इथे बघायला मिळते आपल्याला सिद्धीच्या माध्यमातून. थोडंसं महागडे षटक नक्कीच सिद्धीचं आपल्याला बघायला मिळालं पण शेवटच्या 2 ते 3 चेंडूवरती काही कमबॅक केलं सिद्धेशने. पहिले 3 चेंडू जर बघितले तर थोडेसे महागडे ठरले होते त्यानंतर शेवटच्या 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केला सिद्धेशने 2 धावा आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलक 1 गडी बाद 32 धावा आपल्याला बघायला मिळतील. त्याचबरोबर शेवटचं षटक असेल जे षटक हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं ते षटक नक्कीच इथे टाकण्यासाठी गोलंदाज अजय आपल्याला बघायला मिळेल. अजयच्या खांद्यावरती आता नक्कीच कर्णधाराने इथे जबाबदारी सोपवली आहे आणि ती जबाबदारी त्याला पार पाडावी लागेल. यशांच्या मागे जर बघितलं तर चांगली आपल्याला यश सुरक्षण देखील आपल्याला योगेशच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. त्याचबरोबर गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केले गेले अजयला आणि बॅटिंग एंडवर ओपनिंगला आलेला फलंदाज चंदन तलवार देखील आपल्याला बघायला मिळेल. चंदन आतापर्यंत थोडंसं शांत आपल्याला बघायला मिळालं. त्याच्या बॅटमॅन आतापर्यंत मोठे फटके आपण बघितले. ह्यावेळेस फुलटा चेंडू होता पुन्हा एकदा मिस केला आहे. आज जर बघितलं तर चंदनने 2 ते 3 फुलटा चेंडू मिस केले गेले चंदनच्या माध्यमातून आणि आता चंदनने देखील डोक्याला हात लावलाय. हे काय घडतंय इथे चंदनला आता कमबॅक करावं लागेल. चांगला चेंडू डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळते. ह्यावेळेस शॉर्ट बॉल होता तो खेळलाय आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय सीमापास 6 धावांसाठी. तर 6 धावांमध्ये डफल किती नक्कीच वाढवलं जात आहे. डफल कवरती धावा लागल्या जातात. 1 गडी बाद 39 धावा. 32 होते ना दोन एक आली ना सिंगल ती आकाश पाटील यांचा त्याचबरोबर आकाश पाटील सर देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील स्टेजवरती यायचे आणि स्थानापन्न व्हायचे. का बॅटिंग केली जाते चंदनकडनं आता कमबॅक केलं जाते. फुलटा चेंडू मिस केला होता पण दुसरा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता. त्या चेंडूचा भरपूर समाचार घेतला जातोय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर डफल करावं लागलं जातं. 39 धावा. ह्यावेळेस समोर टाकलाय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण एक सिंगल तिथे नक्कीच कम्प्लीट केली जाते. त्या सिंगलच्या सह्याने फलक 40 आकड्यावरती आपल्याला बघायला मिळतोय आणि आता सेकंडवर फलंदाज कुशल मडवी आपल्याला बघायला मिळतो. ज्या कुशल मडवीच्या बॅटमॅन आतापर्यंत आपण एक चौकार आणि 2 षटकार बघितले तोच कुशल मडवी. ह्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉफ खेळलाय चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे चांगला झेल देखील टिपला जातो. कुशल मडवीच्या खेळीचा अंत नक्कीच आपल्याला बघायला मिळालाय. आउट होतोय आणि अजयला नक्कीच इथे विकेट मिळते कुशल मडवीची आणि तदनंतर 4थ्या क्रमांकावरती नक्कीच फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. दीपक वैती आपल्याला इन ऍक्शन बघायला मिळेल. त्याचबरोबर आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला. डफल करावा लागला गेल्या 40 धावा. अजून देखील या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल तर 2 चेंडूंवरती मोठे फटके इथे खेळावे लागतील सरसवळ संघाला. यावेळेस थोडासा स्लोअर वन टप्पा चेंडू होता. टप्पा
धप्पा पडल्यानंतर बॉडीचा वेट देखील घेतला गेला आणि एक सिंगल इथे कंप्लीट केली गेली. तर सिंगलच्या सीए आणि धावफलक जंपूचा 41 आकड्यावरती लेग बायचा इशारा येतोय पंचांचा आणि या स्ट्राईक रेड फलंदाजाचा आपल्याला शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी चंदन तलवार आपल्याला बघायला मिळेल. अजयच्या षटकामधील शेवटचा चेंडू सामना करेल चंदनच्या बॅटमधनं. आता या षटकामध्ये एक षटकार आपण बघितलाय तो चंदन आता स्ट्राईक एंड फलंदाजी करतात. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्टी चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण बॅट समोरचा एज आणि एक सिंगल इथे नक्कीच कंप्लीट केली जाते. तर सिंगलच्या सगळ्यात दाखल करावा लागला जातो 42 धावा आणि 43 धावांचा आव्हान इथे रिद्धी सिद्धी कोपरी संघासमोर ठेवलं जात आहे. जर विचार केला तर चांगल्या धावा देखील लावल्या गेल्या. कारण पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर लो स्कोरिंग मॅच होती. फक्त आणि फक्त 35 धावांचं आव्हान ठेवलं गेलं होतं. त्या देखील डिफेंड केल्या गेल्या. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली ऋषभ चंदानीची, अश्विन शेळके आणि त्याचबरोबर बाळूची चांगली गोलंदाजी आपण बघितली. तर गोलंदाजीच्या माध्यमातून नक्की सामना देखील जिंकला गेला आहे आणि त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला बघायला मिळालं. क्षेत्ररक्षण करत असेल मनोज चंदानी आणि त्याचबरोबर यशवंतच्या मागे अश्विन शेवटच्या षटकामध्ये काय यशरक्षण आपल्याला त्याच्या माध्यमातून बघायला मिळालं. आणि इथे या सेकंड मॅचमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये धावा ठेवल्या गेल्या रिद्धी सिद्धी कोपरी संघासमोर 43 धावांचं. पहिल्या इनिंगचा नक्कीच खेळ इथे संपुष्टात आला. पहिल्या इनिंगमध्ये सरजू संघाने बॅटिंग करत असताना इथे 42 धावा दफलकर लगवल्या गेल्यात आणि 43 धावांचं आव्हान इथे ठेवलं गेलं आहे ते रिद्धी सिद्धी कोपरी संघासमोर. आणि त्याचबरोबर कुमार 11 तृतीय संघ देखील इथे तसेच झालंय. त्या संघाचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. एक नवी मुंबईमधील बलाढ्य संघ म्हणून देखील ओळखला जातो हा संघ. तो संघ इथे उपस्थित झालाय आणि आता बॅटिंगसाठी नक्कीच रिद्धी सिद्धी कोपरी संघाकडनं सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळेल. टोपणीची जोडी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. समीर आणि अजय ही जोडी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर सेकंड इनिंग साठी नक्कीच आपण नवी मुंबईमधील एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत मायक्रोफोन वरती. विघ्नेश मडवी सर देखील आम्हाला जॉईन करतील आता सेकंड इनिंग साठी. थँक्यू व्हेरी मच. केतन हुंडे यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय अनिकेत रमाकांत म्हात्रे युवा सेना अध्यक्ष त्यांच्याच वाढदिवसानिमित्तानं या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं हे दमदार आयोजन आणि आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत केलं जात आहे. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये आहे आज 1 जुलै. 1 तारीख ही सगळ्यांसाठी फार महत्वाची असते. बऱ्याच लोकांची सॅलरी या 1 तारखेला होते. बऱ्याच लोकांचं ऍडमिशन हे 1 तारखेला होतं.
बऱ्याच लोकांची कामं ही 1 तारखेला सुरू होतात. बरीच लोक 1 तारखेला पण जिमला जाऊ असं देखील ठरवतात, पण 1 तारीख ही आपल्यासाठी खास आहे, कारण की आज 1 जुलै आणि अनिकेत रमाकांत म्हात्रे यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा. फार महत्त्वाचा दिवस आहे. बरेच उपक्रम त्यांच्याच वाढदिवसानिमित्तानं आज दिवसभर तुम्हाला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला अनिकेत रमाकांत म्हात्रे म्हणजे युथ आयकॉन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सध्याच्या घडीला नवी मुंबईच्या विकासासाठी 24 तास आणि 7 दिवस काम करणारा हा एकमेव आज युवा नेता आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानात दाखल होत असताना रिद्धी सिद्धी कोपरी वर्सेस जय गणेश कुशल 11 सारसोळे असा सामना आहे. 43 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना अजय आणि समीर अशी जोडी. समीर टावरे आणि गोलंदाजी ट्रॅकवर गुफरान खान. पहिला बॉल अगदी पडल्यानंतर बाहेर निघालाय. उजवीकडे चेंडू आहे. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. चंदन तलवार वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. फलंदाज आपण पाहू शकाल अजयच्या बॅटमधून सिंगल आली. आज रिद्धी सिद्धी कोपरी टीम मैदानामध्ये खेळते. या टीमचा जर विचार केला तर योगेश भोईर, नितीन भोईर या 2 बंधूंचा खऱ्या अर्थानं मी नेहमीच उल्लेख आणि कौतुक करतो की ज्या पद्धतीने कोपरी गावाच्या क्रिकेटसाठी या 2 बंधूंचं योगदान आहे. आपल्या गावाच्या क्रिकेटमध्ये आपल्या गावाच्या युवकांना एकत्र करण्याचं काम सातत्याने योगेश भोईर आणि नितीन भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि आज त्यांचा संघ देखील खेळतो. अकोटप्पाचा बॉल मिस केलाय. समीर टावरे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मिड विकेट रिव्हिजन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा फलकावर लागले. 43 धावा. या मैदानाचा विचार केला तर इतक्या धावा नाहीत, पण मागच्या मॅचचा जर विचार केला तर मागच्या मॅच मध्ये 35 धावा डिफेंड झाल्या. 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेंड झाल्या. त्यामुळेच क्रिकेट हा निश्चिताने भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधीही काय होऊ शकतं. त्यामुळेच ह्या मॅच कशा पद्धतीने अंत होईल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. अकोटप्पाचा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. प्रयत्न केला होता गुफरान खानने फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा, पण प्रयत्न अपयशी ठरला. सिंगल मिळते. पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल. सध्याचा विचार केला तर 3 बॉल मध्ये जर पाहिलं तर तिन्ही बॉल कुठेतरी बॅटवर उशिरा येतोय. काही खेळपट्ट्या वेगवान असतात, काही खेळपट्ट्या स्लो असतात, पण ही खेळपट्टी थोड्या जर पाहिलं तर पहिल्या 3 बॉलमध्ये कुठेतरी मंदावलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा अकोटप्पाचा बॉल. रिद्धी सिद्धी कोपरी टीमने चुका केल्यात. मी तर म्हणेन या 4 बॉलमध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं होतं आणि हाफ ट्रॅकरच्या चेंडूवर मोठे फटके कन्वर्ट करणं गरजेचं होतं. पण जर तरने क्रिकेट चालत नाही मित्रांनो, त्यामुळेच तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागतात. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. संत आणि सावध सुरुवात. थेंबे थेंबे तळे साचे असं नेहमी म्हटलं जातं, पण धावांचा पाऊस तुम्हाला पाडावा लागेल. ऑन दी अप थ्रू द कव्हर चेंडू जातोय. कव्हर रिजन मध्ये खूप चांगला स्ट्रोक. अगदी डिक्लेअर झोनच्या अलीकडे चेंडू जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. अजयच्या बॅट मधून येतोय. पहिला क्रॅकिंग चौकार. समीर टावरेच्या बॅट मधून चौकार आला. 4 धावा. या 4 धावा फार इम्पॉर्टंट असतील. पहिल्या ओव्हर मध्ये जर जास्त धावा आल्या तर नक्कीच पुढच्या ओव्हर मध्ये बॅटिंग करणं सोपं होईल. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. 43 धावांचं टार्गेट आहे. इक्वेशन इतकं लांब नाहीये, त्यामुळेच ही मॅच अगदी दोन्ही बाजूने झुकली गेली. स्टेप आउट केलाय. डाऊन द ग्राउंड चेंडू जातो लॉंग ऑफ रिजन मध्ये. संजय वेगाने येईल. मिसफिल्ड होतीये. स्किड झालाय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना षटक क्रमांक पहिले संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 10 धावा. 10 धावा. मागच्या 2 बॉलमध्ये 6 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 बॉलमध्ये करायचे अजूनही जर पाहिलं तर 33 धावा. म्हणजेच प्रत्येक षटकामागे तुम्हाला 11 धावांची सरासरी राखायची आहे. आज या मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत केलं जातं. की स्कोररच्या माध्यमातून या स्पर्धेचं हे दमदार आयोजन आणि टेलिकास्ट केलं जातं. नवी मुंबई युवा सेना जिल्हा प्रमुख अनिकेत रमाकांत म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्तानं कार्यकर्ता सन्मान सोहळा हा देखील महत्वाचा सोहळा असेल. कार्यकर्त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे. असा पहिला नेता असेल जो कार्यकर्त्यांचा सन्मान करतोय आणि फार चांगले उपक्रम अनिकेत रमाकांत म्हात्रे यांच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं पाहायला मिळतील.
संघटनेच्या कार्यात निष्ठेने साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव करणारा आणि आपण एकत्र आहोत हा एक सन्मान पर्वाला खूप चांगला उपक्रम. आणि महाशेरावाली निवास गोठिवली नवी मुंबई या ठिकाणी आजच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी 6 वाजता प्रमुख उपस्थिती सन्माननीय ठाणे लोकसभा खासदार नरेश मस्के साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान या मंचावर केला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवर चंदन तलवार आलाय. पहिला बॉल डॉट आला. दुसरा बॉल जर पाहिलं तर मिडविकेट रेझर मध्ये खूप चांगली थ्रो केला जातोय. इरफान खानच्या माध्यमातून थोडीशी नाराजी व्यक्त केली. सिंगल मेटे टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर 11 धावा दाखल करल्या आहेत. आज जर पाहिलं तर त्यांच्याच अनिकेत दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आज वाढदिवसानिमित्तानं इंद्रावती रुग्णालयात आणि भूमिपुत्र सामाजिक संस्था नवी मुंबई यांच्या वतीने आपण मोफत आरोग्य शिबिर हे देखील सुरू आहे. सकाळी 9 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत. यावेळी साखो टप्प्याच्या बॉलवर समीर टावरेचा हा आला एक लाजबाब हाय हँडसम षटकार. माशेरावाली निवास गोठिवली गाव नवी मुंबई येथे मोफत आरोग्य शिबिर देखील सुरू आहे. समीर टावरे एक जर पाहिलं तर अनुभवी खेळाडू आहे. योगेश भोईर या टीमचा प्रमुख खेळाडू आहे आणि त्यामुळेच हा खेळाडू अजून डगआउट मध्ये आहे, त्यामुळेच चिंतेची बाब नसेल. इन्फॉर्म आहे सध्याच्या घडीला खूप चांगलं क्रिकेट योगेश भोईरच्या माध्यमातून आणि कॅप्टन म्हणून या टीमचं एक नेतृत्व करणारा संघनायक मानला जातोय. भरपूर चांगलं क्रिकेट भरपूर क्रिकेटमध्ये त्यांनी योगदान दिलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर 17 धावा दाखल करायला लागलीत. चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा गती कमी केली आहे. टॉप पेज लागली होती. चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर सिंगल मिळते. अंपायरच्या भूमिकेत उदय तांडेल सर आणि गुरुनाथ पाटील सर या 2 अंपायरचा विचार केला तर दोन्ही अंपायरने सध्याच्या घडीला नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट अक्षरशः पिंजून काढलाय. कुठल्याही नामांकित स्पर्धेमध्ये जर उदय तांडेल आणि गुरुनाथ पाटील सर नसतील तर ती स्पर्धा पुरी झाली नाही असं म्हणेन, कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान असतं. आणि काय अंपायरिंग राहिले. भरपूर वर्ष क्रिकेटची तपश्चर्या केली कुशल 11 सारसोळे टीम कडून आणि आज अंपायरच्या दुनियेमध्ये आपले खूप चांगलं कार्य करत असताना उदय तांडेल सर गुरुनाथ पाटील सर एक नावाजलेले पंच. मॅचच्या दिशेने जाऊया. पुन्हा एकदा चंदन तलवार खोलवर टप्प्याचा चेंडू अपील केली होती पण अंपायरने इंटरेस्ट दाखवला नाही. चेंडू जातोय थर्ड मॅन रेझर मध्ये सिंगल मिळतीये. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावर 19. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अजूनही जर पाहिलं तर 24 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल 24 धावा. मॅच इतकी अवघड नाहीये. शेवटचा बॉल चंदन तलवार स्टेप आउट केलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. गणेश मडवी तिकडे पर्यंत पोहोचेल का काय प्रयत्न केलाय. एफर्ट्ससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा लेजंड खेळाडू वयाच्या अनेक वर्ष सारसोळे गावासाठी योगदान दिलं. आता या मॅच मध्ये काय झेल पकडण्याचा प्रयत्न केलाय. लाजबाब प्रयत्न पण इथे मात्र 2 धावा जरूर मिळतील. षटक क्रमांक संपले गेले. दुसऱ्या 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. आता इक्वेशन जर पाहिलं तर 12 मध्ये 22 करायचे. 12 चेंडू 22 धावा इक्वेशन आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खूप चांगला एफर्ट्स कौतुक करावं लागेल गणेश मडवीचं. स्वतःला झोकून दिलं होतं. हे आहे कमिटमेंट, हे आहे डेडिकेशन. रवी मेयर लारा यांच्या चेहऱ्यावर देखील स्माइल आली. कॅच कॅरी झाली नाही पण कॅच जर कॅरी झाली असेल ना तर या हंगामातील सर्वाधिक चांगली आणि देखणी कॅच म्हटली गेली असती. खूप चांगले एफर्ट्स. प्रयत्न करणं गरजेचं आहे. यश अपयश आपल्या हातात नसतं पण प्रयत्न करावा लागतो. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता. 21 धावा दाखल करायला लागलेत. 12-22 इक्वेशन आहे. कुशल मडवी आलाय. पहिलाच बॉल अको टप्प्याचा
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना मात्र बॅटचं कनेक्शन होऊ शकलं नाही. सिंगल मिळते. सगळ्यांचंच लक्ष वेधले. एक दिवसीय स्पर्धा, 12 संघांचा सहभाग आणि प्रत्येक संघ विजयाचं स्वप्न घेऊन आलाय. कट्टर समर्थक निखिल पाटील जर पाहिलं तर अनिकेत रमाकांत म्हात्रे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्टेप आउट केलाय, लाईन मिस केली, अंपायरचा कॉल येते, व्हाईट बॉल. ही आहे अंपायरिंग. आपल्या गावाचा संघ जरी मैदानात खेळत असताना न्यूट्रल अंपायरिंग कशी करावी हे गुरुनाथ पाटील आणि उदय तांडील सरांकडून शिकणं गरजेचं आहे. इथे देखील लाईन, इथे देखील खराब चेंडू पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अंपायरचा इशारा काय येतोय? 1/4 ओव्हर. एक तुम्ही अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू हाताळलाय. या पुढील चेंडू तुम्हाला तो घातक ठरेल. पुन्हा एकदा लाईन, पुन्हा एकदा खराब चेंडू, खराब गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 17 धावांची अजूनही आवश्यकता. 18 धावांची गरज आहे. 11 बॉल 18 धावा. मागच्या मॅच मध्ये 6 बॉल 6 धावा काय सामना झाला होता. आणि पुन्हा एकदा लाईन खराब, पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. कुशल मडवी अगदी लेग स्पिन करण्याचा प्रयत्न करतोय पण लाईन अँड लेंथ वर इथे काम करावं लागेल. हडबा बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. इथे लाईन चांगली पाहायला मिळते. पुढे चेंडू होता, स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र कुठेतरी कनेक्शन झाला नाही. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 बॉल 17 धावा इक्वेशन आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 27 ऑन स्कोरबोर्ड. 10 बॉल 16 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 16 धावा. इथे देखील कोटापाचा बॉल. पुन्हा एकदा बॅटची एज लागली होती. आता रहिदम मध्ये गोलंदाज झालाय. 9 बॉल 15 धावा. वेदांत म्हात्रे बच्चू आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेत आहेत. सोनू कीबोर्ड आपण की स्कोरिंग चा अपडेट करत असताना ओमकार दळवी देखील अंपायर आपण कॅमेराच्या भूमिकेत आणि मैत्री पाटील हा देखील कॅमेरा म्हणून पाहायला मिळते. की स्कोररने देखील कमाल केली आहे. पाचगणी महाबळेश्वरची स्पर्धा ज्यांनी कव्हर केली आणि यशस्वी करून दाखवली आणि पहिल्यांदाच महाबळेश्वर मध्ये लाईव्ह टेलिकास्ट झालं आणि खूप चांगलं टेलिकास्ट पाहायला मिळालं. स्टेप आउट केलाय, फटका हवेत आहे. गणेश मडवी त्या खाली आहे. कॅच पकडली जाते. खूप चांगला झेल पकडला जातोय. धक्का क्रमांक पहिला लागतोय रिद्धी सिद्धी कोकणी संघाला. फलंदाज अजयला परतावा लागेल. खूप चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली अजय आणि समीर टावरे यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 28 आकड्यावर. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 बॉल मध्ये 15 धावा करायचे आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम आला. अगदी उंच पुरा आणि यंगस्टर खेळाडू आहे. योगेश बोईरने देखील प्रमोट केले या खेळाडूला आणि अशा 4 वाईट पडले. हा एक आले. 2 बॉलात 8 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. शुभमनी बॅटर मैदानामध्ये दाखल होते. 2 चेंडू फार महत्वाचे असतील जय गणेश कुशल 11 सारसोळी टीम साठी. 8 मध्ये 15 करायचे. टपाचा बॉल भिरकावलाय. चेंडू हवेत आहे. चंदन तलवार सारखी भिंत पार करणं कठीण होतोय आणि शुभमला परतावा लागेल. पहिल्याच बॉलवर शुभमच्या विकेटचं पतन होत असताना आणखीन एक विकेट. मॅच मध्ये कमबॅक, मॅच मध्ये वापसी केली जाते टीम कुशल 11 जय गणेश सारसोळी टीमच्या माध्यमातून. आता इक्वेशन आलाय 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. पहिल्याच बॉलवर हॅप ट्रॅकर मिड विकेट रिजन मध्ये मोठा फटका कन्वर्ट होऊ शकला नाही. टायमिंग होऊ शकला नाही आणि शुभम परतला. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा विराट कोहली म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्या गावाचं नेतृत्व गेले अनेक वर्ष केलं
अंडरम क्रिकेट पासून सुरुवात केली या खेळाडूने आणि बघता बघता ॲज अ फिल्डर ॲज अ बॅटर म्हणून आपल्या टीम मध्ये स्थान निश्चित केलं आणि आज कोपरी गावचा एक सितारा म्हणून आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूची ओळख आहे. नाव आहे योगेश भोईर. योगेश मनोहर भोईर मैदानामध्ये दाखल झालाय. भरपूर वर्ष क्रिकेटची विराट सेवा करणारा हा खेळाडू आहे. आता इक्वेशन मॅच आहे. 7 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. कुशल मडवी सोबत आहे. दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि ही कॉन्टेस्ट नक्कीच पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवर स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगला बॉल, खूप चांगला कमबॅक, लाजबाब षटक म्हणावं लागेल. कुशल मडवीच्या माध्यमातून 4 चुका केल्या होत्या पण त्यानंतर मात्र काय वापसी केली. आता मॅचचं इक्वेशन येऊन पोहोचलं. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही करायचे 15 धावा. सुपर मॅच. म्हणूनच म्हटलं जातं की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. सुपर मॅच. अनेकांची अगदी भुवया उंचवल्यात. आज अनिकेत म्हात्रे यांचे समर्थक त्यांचे मित्र परिवार आज या मैदानाच्या अवतीभोवती दिसतील त्यांना शुभेच्छाचा वर्षाव करण्यासाठी. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही 15 धावा करायचे. मॅच आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपली. अतिशय रंगतदार स्पर्धा, रंगतदार अवस्था. आज या मंचावर आदरणीय जयदेव म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. नारायण म्हात्रे जे लेजेंड खेळाडू आहेत, संतोष म्हात्रे, सँडी सर, प्रेमनाथजी मडवी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा 16 रंगताना दिसतोय. आता एक्सपिरियन्स गोलंदाज वापरला जातोय सरस्वती टीम कडून. गणेश मडवी भरपूर वर्षाचा अनुभव आहे. 40+ क्रिकेट देखील खेळतोय. भरपूर चांगलं योगदान त्याचं राहिलंय. आता गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने धार दाखवतोय त्याकडे पाहिलं जाईल. समीर टावरे जो फॉर्म मध्ये आहे आणि चांगला सेट झालाय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल ऑन साइड लावून ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे. पाण्यामध्ये चेंडू अडला जातोय. हे आहे रबर बॉल क्रिकेट. हे आहे पावसाळी क्रिकेट. म्हणजे तुम्हाला कुठल्याही रिसॉर्ट मध्ये जाण्याची गरज नाही, कुठल्याही स्लाइड करण्याची गरज नाही, कुठल्याही स्विमिंग पूल मध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळा. 2 धावा मिळतील. 5 बॉल 13 धावा. 5-13 इक्वेशन आहे. इथे देखील मिस टायमिंग स्ट्रोक आहे. ऑन साइड लावून ड्राईव्ह केला. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. योगेश भोईर हा चतुर चालाख आणि चप्पळ असा बॅट्समन पाहायला मिळते. 2 धावा मिळतील. पहिल्या 2 बॉलवर 2 धावा म्हणजे 4 धावा आल्यात. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 11 धावा. चप्पल चालाख आणि चतुरतेने बॅटिंग सध्याच्या घडीला समीर टावरेच्या माध्यमातून सुरू आहे. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये आतापर्यंत 11 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेमध्ये नसली तरी कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावी लागेल. 4 बॉल 11. वॉट अ मॅच. सुपर डुपर सामना. ऑफ स्टंपवर मारा. वाईड यॉर्कर. खूप चांगलं अस्त्र वापरला जातोय. गणेश मडवी हा अनुभवाचा सितारा आहे. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव आता या मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. सुपर मॅच. व्हॉट अ मॅच. काय मॅच आहे. 12 बॉल 22 धावांची आवश्यकता असताना कुशल मडवीने चुका केल्या होत्या. 4 वाईड बॉल हाताळले होते पण त्यानंतर वापसी केली आणि गणेश मडवीचं अखेरचे षटक. 3 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केलेत. 3 बॉल 11 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. चेज इज ऑन. फटका फसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का. 1 धाव तर कंप्लीट झाली. गोशांकित क्षेत्राकडे दुसरी धाव होईल का. यस, सिंगल मिळते. सिंगल वर समाधान मानावं लागेल. आता 2 मध्ये 10. हा बायगा माझा. पहिली मॅच देखील शेवटच्या ओव्हर मध्ये अगदी चित्तथरारक झाली. पहिल्या मॅच मध्ये धावा चेस झाल्या नाही पण या मॅच मध्ये धावा चेस होऊ शकतील. समीर टावरेला आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी आठवावे लागेल. 2 बॉल 10.
2 चेंडू 10 धावा. गणेश मडवी वर्सेस समीर टावरे. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. हवेस फटका फसलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळतीये. आता इक्वेशन 1 बॉल 9 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 9 धावा. ज्यावेळी सँडी सर 1 चेंडू 9 धावा येतात त्यावेळेस लफडा चषक आठवतोय. 1 बॉल 10 धावांची आवश्यकता असताना काय गोलंदाजाने व्हाईट बॉल हाताळले होते आणि तो सामना जिंकला होता. पण 1 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. गणेश मडी ही चूक करणार नाही. चूक कसा करेन. अचूकता आणि अचूकता भेदकता माझ्याकडे आहे. तो अनुभव माझ्याकडे आहे. तो अनुभव दाखवलाय गणेश मडवीने आणि खूप चांगला खेळ केला आणि हा सामना आपल्या नावे केलाय. वेलपेट कुशल 11 जे गणेश सारसोळे आणि हार्ड लक रिद्धी सिद्धी कोपरी. चला नेक्स्ट मॅच अप्पा स्ट्रायकर्स वर्सेस कुशल 11 जे गणेश सारसोळे. दोन्ही टीम के कॅप्टन. 3 ओव्हरचा सामना असेल. ऋषी पानसरे प्लीज या आणि सारसोळे टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईन होतील. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भरपूर मेहनत या सगळ्याच मंडळींनी घेतले. सोनू असेल किंवा वेदांत म्हात्रे, बच्चू असेल, खास करून निखिल मडवी, निखिल म्हात्रे पाटीलचं मी कौतुक करेन. निखिल पाटीलने ज्या पद्धतीने आज या स्पर्धेसाठी योगदान दिलं आणि सातत्याने कट्टर समर्थक म्हणून आज